नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप बंजारा, लोक प्रशासन विभाग, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर। या ठिकाणी आपल्याकडनं बरीच प्रकरणं ही शिकून झालेली आहेत। तेव्हा आता आपल्याला या ठिकाणी जो विचारवंत घ्यायचा आहे आणि विचारवंतामध्ये जी काही सगळ्यात मोठी आणि प्रभावी स्वरूपाची जी काही संकल्पना आहे, त्या संकल्पनेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा आहे। मित्रांनो, अनेक विचारवंतापैकी मॅक्स वेबर हा विचारवंत हा अतिशय उच्च दर्जाच्या अशा प्रकारचा विचारवंत आहे। आता उच्च दर्जाच्या कशा पद्धतीनं म्हणायचं, कारण का तर त्यांनी जे काही मांडलेले जे काही विचार आहेत, या मांडलेल्या विचारामध्ये त्यांनी समाजशास्त्राचाही अभ्यास केलेला आहे, त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, ते आणि आंतरराष्ट्रीय प्रशासनाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे। इतकेच नव्हे तर त्यांनी सायन्समध्ये असलेल्या जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, त्याचबरोबर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विषय आहेत, इतिहास असेल, त्या सर्वांचा या ठिकाणी त्याने अभ्यास केलेला होता। परंतु प्रशासनाच्या संदर्भात या ठिकाणी भूमिका मांडत असताना एकमेव असा विचारवंत आहे की त्या विचारवंतानं प्रशासनाच्या संदर्भात असलेली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज ऑनलाईनच्या या बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं या सर्व गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा आहे। आणि सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपण टेलर आहे, फेवाल आहे, मॅक्स वेबर, आपलं हॉलेट आहे, एल्टन मेवा आहे, अब्राम मास्लो आहे, मॅक ग्रेगर आहे, त्यानंतर महात्मा गांधी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, कौटिल्य आहे, या अनेक विचारवंताचा आपण प्रशासनाच्या दृष्टिकोन असलेला जो दृष्टिकोन आहे, दृष्टिकोन या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। विचारवंताच्या संदर्भात या अनेक गोष्टीचा विचार करत असताना एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो, की मॅक्स वेबर हा विचारवंत हा प्रशासकीय विचारवंताच्या इतिहासामध्ये त्याचं जे काही योगदान आहे, हे योगदान खूप मोठ्या प्रमाणातलं असलेलं दिसून येतं। आणि त्यांनी आदर्श नोकरशाहीचं प्रारूप या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की नोकरशाही कशा पद्धतीची असायला पाहिजे। व्हॉट इज मीन बाय ब्युरोक्रॉसी, काय म्हणजे नोकरशाही, आणि नोकरशाहीचं स्वरूप, त्याचं नेचर कशा पद्धतीचं असायला पाहिजे, यावर त्यांनी प्रकर्षानं आपलं मत या ठिकाणी व्यक्त करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। कारण नोकरशाहीच्या संदर्भात असलेले अनेक मतमतांतर अनेक विचारवंतामध्ये आहेत, परंतु हा विचारवंत समाजशास्त्राचा असताना सुद्धा
नोकरशाहीच्या संदर्भात असलेली जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न हे या विचारवंताने या ठिकाणी केलेला आहे. मग आदर्श नोकरशाही कुणाला म्हणायचं? म्हणून एक शिक्षक आणि शिक्षकी पेशातला असलेला जो काही माणूस आहे आणि विचारवंत, या दोन गोष्टीतून त्यांची असलेली जी काही दुहेरी भूमिका आहे, हे दुहेरी भूमिका मांडण्याचा प्रयत्न आणि दुहेरी भूमिकेतून समाजासाठी जे काही देण्यात येणारा जे काही योगदान आहे, हे योगदान देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमानं, सिद्धांताच्या माध्यमानं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी असंही म्हटलं जाते की मॅक्स वेबर हे वेगवेगळ्या विचारवंताच्या माध्यमातून त्यांच्यावर त्यांच्या विचाराचा प्रभाव हा पडलेला या ठिकाणी दिसून येतो. मन आदर्श प्रारूपच्या संदर्भात या ठिकाणी विचार करत असताना सत्ता, अधिकार, जर सत्ता असेल तर अधिकार असतं आणि अधिकार केव्हा मिळत असतं? ज्यावेळेस सत्ता मिळत असते त्यावेळेस अधिकार मिळत असतं. याचं उत्तम उदाहरण हे अधिकारी आणि पदाधिकारी याचं या ठिकाणी देता येईल. जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला सत्ता मिळाल्यामुळेच त्याला समाजामध्ये, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या संदर्भात, सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या संदर्भात या ठिकाणी अधिकार मिळालेला आहे. प्रत्येक प्राधिकरणावर तो काय करत असतो? कंट्रोल ठेवत असतो. देशाच्या पंतप्रधानाला पंतप्रधान पदाची जी काही सत्ता मिळालेली आहे आणि त्या सत्तेचा वापर त्यांनी अधिकाराच्या माध्यमाने ते करत असतात. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कांड निर्माण होत आहेत, कारण त्यासाठी एकटाच व्यक्ती त्या ठिकाणी त्याला कारणीभूत असेल असं काही सांगता येत नाही. कारण एकटी व्यक्ती कोणत्याही ठिकाणी त्या ठिकाणी काय करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये पूर्ण समग्र देश चालविण्याचं एक वेगळ्या प्रकारची मानसिकता असते. परंतु खालच्या लेवलची जी काही माणसं असतात, त्या खालच्या लेवलची जी काही माणसांनी समाजामध्ये त्या व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. दोन्ही गोष्टी सांगतो. किंवा ती व्यक्ती त्या व्यक्तीला डोक्यावरती घेऊन नाचण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. डिपेंड्स ऑन द नेचर, त्या व्यक्तीच्या नेचरवर अवलंबून आहे, त्याच्या ॲटिट्यूडवर अवलंबून आहे, त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे, त्याच्या अप्रोचवर अवलंबून आहे. या गोष्टीचा विचार करत असताना सत्ता, अधिकार, नोकरशाही, सामाजिक क्रिया आणि त्याचबरोबर सामाजिक वर्ग, पद्धतीशास्त्र, धर्म, समाजशास्त्र, प्रशासन, राज्यशास्त्र अशा अनेक विषयावर उपयुक्त लेखन करून वेबरने आपली एक अलौकिक प्रकारची शक्ती या ठिकाणी दाखवण्याचा त्या ठिकाणी काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी एका विचारवंतानं म्हटलेलं आहे, त्या संदर्भात असलेली एक कोटेशन मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे? मॅक्स वेबर 19व्या शतकाच्या शेवटचे विद्वान होते. कुठल्या शतकाचे? 19व्या शतकाचे शेवटचे विचारवंत होते. जर्मनीतील वैज्ञानिक समाजशास्त्र समितीचे जन्मदाता, व्याख्यानाचे तज्ज्ञ, स्वतंत्र विचाराचे व्यक्ती, राजकीय सल्लागार, प्रशासकीय टीकाकार अशा प्रकारामध्ये त्यांची काय होती? ती एक गणना त्या ठिकाणी होत होती.
मग अशा प्रस्ताविक स्वरूपाचा या ठिकाणी विचार करत असताना आपल्याला या ठिकाणी त्याच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला गेला तर त्यांची दृष्टी ही समाजाच्या आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असलेली दिसून येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ही कार्य करत असताना, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण त्याच्या आजही त्यांनी जे काही दिलेले जे काही सिद्धांत आहेत, आजही त्यांनी जे काही नोकरशाहीच्या संदर्भात मांडलेली जी काही दृष्टिकोन आहेत, त्या दृष्टिकोनाचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून या दृष्टिकोनाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी त्यांचं प्रास्ताविक स्वरूपामध्ये थोडक्यामध्ये काय केलेलं आहे, उहापोह अर्थातच समर्थन अर्थात विचार मंथन केलेलं आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी विचार करत असताना मग त्याच्या जीवन परिचयाचा जर विचार केला गेला, दुसरा घटक आहे जीवन परिचय. तर हा विचारवंत 22 एप्रिल 1864 रोजी जर्मनीतील बर्लिन प्रांतातील एरफुर्ल या ठिकाणी जन्माला आला. कार्ल इमाईल मॅक्सिमिलियन वेबर हे मॅक्स वेबरचे पूर्ण नाव होते. त्यांचे वडील एक विशिष्ट प्रकारचे विधितज्ञ होते. तसेच त्यांनी काही काळ नगरपालिका यांचेही सदस्य होते. तसेच संसद सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले. त्यांच्या कुटुंबाचा कपड्याचा हा व्यवसाय होता. तसेच बर्लिन विद्यापीठातील प्रोफेसरचेही ते समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी ही शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांचे योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे त्यांची जिज्ञासू वृत्तीचा विकास हा या ठिकाणी झालेला या ठिकाणी दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या गोष्टीचा विचार करत असताना आपल्या वयाच्या 13व्या वर्षी वेबरने ऐतिहासिक लेख लिहिण्यास सुरुवात केली. ऐतिहासिक हिस्टॉरिकल आर्टिकल्स लिहिण्याचा त्यांनी धाडस केला आणि त्यांच्या लिखाणात होमर, हेरोडोटस, विर्गल, सिरसो आणि लिबी यासारख्या विचारवंताच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी होत असतो. वेबरने हॅडेलबर्ग विद्यापीठात अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि कायद्याचे शिक्षण प्राप्त केले. 1885 मध्ये त्यांनी बर्लिन विद्यापीठातून कायद्याची पदवी ही प्राप्त करून घेतली. 1889 मध्ये त्यांनी हिस्ट्री ऑफ ट्रेडिंग कंपनी ड्युरिंग द मिडल एज या विषयावर शोध प्रबंध लिहून एक चांगल्या पद्धतीची, दर्जेदार स्वरूपाच्या पद्धतीची त्यांनी काय केली, PhD ही प्राप्त केली. आणि 1891 मध्ये त्यांनी रोमन ॲग्रियन हिस्ट्री अँड इट्स सिग्निफिकन्स ऑफ द पब्लिक अँड प्रायव्हेट लॉ या विषयावर पोस्ट डॉक्टरेट ही पदवी त्यांनी काय केली, ही प्राप्त केली. 1893 मध्ये वेबर यांनी बर्लिन विद्यापीठात कायद्याचा प्राध्यापक म्हणून कार्य केले होते आणि 1894 मध्ये त्यांनी फ्रेलहरबर्ग विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती ही करण्यात आली. 2 वर्षानंतर हिडेलबर्ग विद्यापीठातील राजकीय अर्थव्यवस्था विभागात ते प्रोफेसर म्हणून काम केले. त्यांची नियुक्ती झाली आणि 1895 मध्ये वेबरच्या द नेशन स्टेट अँड इकॉनॉमिक पॉलिसी या विषयावरील भाषणाने संपूर्ण शैक्षणिक जगाचे लक्ष या ठिकाणी काय केले गेले, वेधले गेले.
मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना त्यांच्या ग्रंथाचा जर विचार केला गेलं तर त्यांनी ग्रंथ कोणते लिहिले त्या ग्रंथाचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे किंवा या ठिकाणी याची नोंद घेणं गरजेचं आहे. त्यांनी पहिले जे काही ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं आहे प्रोटेंट इथिक अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम, आणि हा ग्रंथ त्यांनी 1905 मध्ये लिहिला. त्यानंतर द रिलिजन ऑफ चायना हा ग्रंथ 1916 मध्ये लिहिला. द रिलिजन ऑफ इंडिया, बघा आपल्या देशाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे. इकॉनॉमी अँड सोसायटी, द सिटी, सोशॉलॉजी अँड रिलिजन्स, एन्शंट जर्निझम, त्याचबरोबर द थिअरी ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक्स ऑर्गनायझेशन्स, जे जनरल इकॉनॉमिक हिस्ट्री या विषयाचं सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं एक प्रारूप या ठिकाणी मांडण्याचा त्या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठ नांदेड आणि त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयानं जी काही आपली जी काही बॉडी आहे त्या बॉडीच्या चेअरमननी आणि इतर सदस्यांनी काय केलेलं आहे, एक ढाचा बनविला आणि ढाच्यामध्ये वेबरच्या संदर्भात कोणता प्रारूप नेमला जावा आणि कोणकोणते घटक या ठिकाणी नेमले जावे, नियुक्ती केले जावे या संदर्भात म्हणजे त्या ठिकाणी शिकविण्यासाठी ठेवण्यात यावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, विचारविमान केले आहे. आता यामध्ये केवळ त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे असलेले अप्रोच आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे असलेले सिद्धांत आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मांडलेली सैद्धांतिक बाब आहेत, प्रिन्सिपल्स आहेत. परंतु प्रशासनाच्या दृष्टिकोनातून कोणता महत्त्वाचा आहे, हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला जो काही सिद्धांत आहे तो आहे नोकरशाहीची असलेली जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला विचार करता येईल. द फीचर्स ऑफ ब्युरोक्रेसी, नोकरशाहीचा असलेला दृष्टिकोन, नोकरशाही संदर्भात असलेली जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, विचार विमर्श करणं हे गरजेचं आहे. हे पण सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रकर्षानं या ठिकाणी आपल्याला त्याचं समर्थन हे करणं गरजेचं आहे आणि तुमच्यापुढं मला ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहिलं ते काही वैशिष्ट्य मांडलेलं आहे त्या वैशिष्ट्याच्या संदर्भात जर बघितलं गेलं तर आपण या ठिकाणी हा वैशिष्ट्य जे आहे हा वैशिष्ट्य सगळ्या पद्धतीचा या ठिकाणी विचार करत असताना की पहिलं वैशिष्ट्य त्यांनी मांडलेलं आहे की नोकरशाही एका संघटनेच्या स्वरूपात ही उभारत असते. संघटना, व्हॉट इज मीन बाय ऑर्गनायझेशन्स, काय म्हणजे संघटना, आणि संघटनेची व्याख्या LD व्हाईट यांनी सांगितलेलं आहे की निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याच्या भौतिक आणि मानवी साधन सामुग्रीला संघटना असं म्हणायचं. सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जे काही तुमच्या डोक्याच्या 90 कोणानुसार जावं आणि तुम्हाला समजावं या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा विचार करत असताना मॅक्स वेबर यांनी नोकरशाही स्वतः एक संघटनात्मक आराखड्याच्या स्वरूपात ही कार्य करत असते. कारण संघटनेला एक विशिष्ट प्रकारचा आराखडा हा असतो आणि नोकरशाही त्या ठिकाणी काय करत असते, ही कार्य करत असते. ज्याप्रमाणे संघटनेसाठी व्यक्ती, स्थान, उद्देश आणि प्रक्रिया हे प्रमुख आधार मानले जातात त्याप्रमाणे नोकरशाहीदा एक संघटना एक विशिष्ट प्रकारची स्वतःचं असलेलं अस्तित्व सांभाळून या ठिकाणी कार्य करत असते. कारण संघटनेत आढळणारे सर्व वैशिष्ट्य या ठिकाणी हे दिसून येत असतात.
त्यामुळं वेबरच्या मते कर्मचारी व्यवस्थेत जे वैशिष्ट्य आहेत त्याचा स्थान, त्याचा आधार, याचा अभ्यास करणं हे या ठिकाणी अत्यंत निकडीचं आणि गरजेचं असलेलं या ठिकाणी दिसून येतं. कारण नोकरशाहीला समजण्यासाठी एक आदर्श प्रारूप विकसित होऊ शकते आणि विकसित झालेल्या प्रारूपानुसार त्यांनी सांगितलेली जे काही नोकरशाही आहे त्याचे आदर्श प्रारूप हे आजसुद्धा लोकप्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेले या ठिकाणी दिसून येत असतात. म्हणून प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेले जे काही सिद्धांत आहे हे सिद्धांतसुद्धा या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर त्याने दुसरे एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. त्यासुद्धा वैशिष्ट्याचे या ठिकाणी उहापोह विचारविमर्श या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्राधिकरणाच्या प्रकाराची चर्चा करताना वेबरनी नोकरशाहीला वैज्ञानिक आणि वैधानिक विवेकपूर्ण प्राधिकरणाच्या स्वरूपात हे त्या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांच्यामध्ये नोकरशाही ही एक ऐतिहासिक घटना किंवा परंपरा नसून ती कायद्याने प्राप्त झालेली सत्ता, ज्या अधिक सत्तेला कायद्याचं स्थान मिळालेलं असतं आणि त्या कायद्यानुसार जी सत्ता मिळाली असते आणि मिळालेल्या सत्तानुसार त्यांना जे काही अधिकार वापरायचे असतात ते अधिकार ते कायद्याच्या अधीन राहूनच ते काय करत असतात, वापरत असतात. म्हणून सत्ता आणि अधिकार यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फरकसुद्धा केलेला आहे. सत्ता आहे म्हणून अधिकार आहे. अधिकार कशामुळं आहे, सत्ता आहे यामुळं या ठिकाणी आहे. म्हणूनच लोक त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात करत असलेला किंवा करत असलेली या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर वैज्ञानिक विवेकपूर्ण सत्ता नोकरशाहीला एक आदर्शात्मक स्वरूप या ठिकाणी प्राप्त करून देत असलेली या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आज ऑनलाईनच्या ह्या पिरियडमध्ये या सगळ्या गोष्टीचं विवेचन करत असताना आम्हालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येऊ लागलेल्या आहेत की आमचे विद्यार्थी मित्र घरी बसून यूट्यूबच्या माध्यमानं असेल किंवा आम्ही जे काही पुरवित असलेले जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलच्या माध्यमानं तुम्ही जे काही अभ्यास करत आहात त्यामुळं आम्हालासुद्धा याचीसुद्धा खूप मोठी खंत या ठिकाणी जाणवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो काही संकट आलेला आहे हा संकट आणि संकटावरती मात करणं हाच खरा पुरुषार्थ, हा आपल्यातला असलेला पुरुषार्थ या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दाखवून देणं गरजेचं आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना या ठिकाणी पहिली गोष्ट आहे या ठिकाणी की मॅक्स वेबर म्हणत असतं की कोणत्याही प्रशासनामध्ये कोणतेही प्रशासन हे कार्य करत असताना कोणतेही शासन असेल प्रशासन असेल विदाऊट रूल्स अँड रेग्युलेशन्स हे कार्य करू शकत नाही. यासाठी त्यांनी तिसरं ते काही सांगितलेलं आहे ते आहे नियम. आता नियमाचा उल्लंघन कोणी करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण कोणतंही कार्य करत असताना शासन असेल प्रशासन असेल आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना प्रत्येक कार्य त्यामध्ये केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, या प्रत्येक वेगवेगळे प्राधिकरण असतील, वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, या डिपार्टमेंट्समध्ये प्रत्येक कार्य रूल्स आणि रेग्युलेशननुसारच होत असतात आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी नियमाने करणं गरजेचं असतं. कोणतीही गोष्ट नियमाबाह्य जाणं हे नियमाच्या आणि भारतीय राज्यघटनेने जे काही आपल्याला घालून दिलेली जी काही संहिता आहे, घालून जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराचं उल्लंघन करणं हे गरजेचं आहे. आज आपण एखादी गोष्ट संसदेमध्ये एखादा कायदा निर्माण केला आणि कायदा निर्माण केल्याच्या नंतर तो नियमाबाह्य जर असेल तर कोणती तरी समाजातील व्यक्ती जी सुज्ञ असते, जी जाणकार असते, जी अन्यायाच्या विरोधात जाणारी असते ती व्यक्ती
हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये अपील करत असते. म्हणून प्रत्येक गोष्ट नियम आणि नियमानुसार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे सिद्धांत आहे, मी शिकवत असलेलं हे सिद्धांत आहे. पण सगळ्या गोष्टीचा जर विचार केला गेला तर काही काही ठिकाणी तर असे प्राधिकरण आहेत, अशा संस्था आहेत, असे नियम आहेत की त्या ठिकाणी नियम, कायदे, रूल्स, रेग्युलेशन्स, ह्या संहिता ह्या धाब्यावरती काय केले जातात, धाब्यावरती बांधले जातात आणि धाब्यावरती ठेवून तुम्हाला सांगतो मी त्या ठिकाणी ते कार्य केले जातात. यावर आधारित असलेले अनेक प्रकारचे चित्रपटसुद्धा निघालेले आहेत आणि चित्रपटाच्या अनुषंगानं सुद्धा आपण या ठिकाणी आपण समाजामध्ये एक प्रबोधन करण्याचा कार्य या दिग्दर्शक आणि या चित्रपट निर्मात्यांनी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही कार्य करत असताना मग ते संस्था असेल, जिल्हा परिषद असेल, शासन असेल, प्रशासन असेल, या शासन आणि प्रशासनाच्या संदर्भात या गोष्टीचा विचार करत असताना कोणती गोष्ट त्यांना नियमाला अनुसंगूनच त्या ठिकाणी पार पाडणं हे गरजेचं असतं. आणि नोकरशाही या प्रशासकीय नियमाचं कठोरपणे पालन करत असतं, पालन करत असतं. कारण कोणती गोष्ट करत असताना प्रत्येक व्यक्ती एखाद्या कार्यालयामध्ये आपण गेलो आणि कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करतात, आपण त्याला म्हणत असतो की साहेब काहीतरी करून माझं काम करून द्या. पण तो त्या ठिकाणी ती व्यक्ती काय करत असते, नियमावर बोट ठेवत असते. नियम हे सांगतं जोपर्यंत त्या आपण नियमाची किंवा त्यानी दिलेल्या जे काही सेवा शर्ती आहेत त्या सेवा शर्तीच्या अटीची पूर्तता आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं काम करता येत नाही. आणि तेवढंच नाही, ते काम तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणत असतो, ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे मित्रांनो, तरी पण मी बोलण्याचा या ठिकाणी जे मी वर्गामध्ये बोलणार आहे तेच या ठिकाणी ठेवणार आहे. ते घेतात, करतात, सगळ्या गोष्टी करत असतात, परंतु सर्व काही त्या चौकटीमध्ये बसून त्या ठिकाणी ते करत असतात. हे चौकटीमध्ये बसत असेल तरच तुमचं काम करू, अन्यथा आम्ही दुसऱ्याला प्राधान्य देऊ. त्यावेळेस आपलं नाईलाज होतं, नाईलाज होऊन जातं आणि नाईलाज झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी नांग टाकावी लागते आणि ते कार्य आपल्याला ते करून घ्यावं लागतं. त्यानंतरचं कार्य आहे किंवा त्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे, कार्याचं विभाजन केलं जावं, डिस्ट्रीब्युशन ऑफ फंक्शन्स. आणि कार्याचं विभाजन करत असताना ही कार्य कशा पद्धतीने करायचं, ही कार्य करत असताना सगळ्यात म्हणजे कार्याचं विभाजन हे वरिष्ठापासून ते कनिष्ठापर्यंत या ठिकाणी करायचं. ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला चांगलं आणि उत्तम उदाहरण देतो तुम्हाला मित्रांनो. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा प्रशासन आहे, कार्याचं विभाजन. आपल्या घरामध्ये लग्न समारंभ आहे आणि लग्न समारंभामध्ये कुटुंबातली असलेली एकटीच व्यक्ती सर्व कार्य करत नाही. त्यासाठी इतर व्यक्तीचं त्यांना सहाय्य घेणं गरजेचं आहे की नाही? आहे. याचं उत्तर आहे आणि आहेच. मग कशा पद्धतीनं की मंडपवाल्यानं काम करावं, स्वयंपाकवाल्याचं काम करावं, नवरदेवाला आणण्यासाठी नवरदेवानं काम करावं, नवरीला रंगवण्यासाठी नवरीचं काम करावं, नवरदेवाला आंघोळ घालण्यासाठी वेगळी मंडळी काम करावी. त्याचबरोबर त्याला कपडे परिधान करण्यासाठी वेगळी मंडळी असावी. जे आलेली मंडळी आहेत त्यांना, कारण नवरा येतो नवरीसाठी आणि बिराड येतो खाण्यासाठी, त्यासाठी त्यांची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळेस त्याच्या कामाचं डिस्ट्रीब्युशन झालं आणि ज्यावेळेस प्रत्येक व्यक्ती समाधानपणे आपल्या प्रतिक्रिया देत असतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी ते लग्न समारंभ हा सक्सेसफुल झाला असं या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघत. आणि प्रत्येक वेळेस जे वधू आहेत, जे वर आहेत, त्यावेळेस नेहमी विचारत असतात की लग्न कसं झालं, कशा पद्धतीनं झालं. कारण त्याची इच्छा असते
की माझ्या मुलीचं लग्न, माझ्या मुलाचं लग्न हे चांगल्या पद्धतीने झालं, अशा प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया समाजातून येणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी देत असतात. समाजामध्ये काही एकाच प्रवृत्तीची माणसं नसतात, अनेक प्रवृत्तीची पण असतात. खातात, करतात, फिरतात, सगळं काही करून जातात आणि जाता जाता त्याच्याच असलेल्या ते असलेला एक पडदा असतो आणि त्याला पडद्यालाच काय पुचपुच करतात, काय लग्न केलं त्यानं, कुणाचं लग्न केलं, ह्याचं खाल्लं त्याचं खेळलं, असं केलं तसं केलं, आणि ह्याच्यापेक्षा चांगलं जर नाही जर केलं तर माझ्या नावाचं मी म्हणत. ईर्ष्या करावी, ईर्ष्या करण्याबद्दल काही माझं उदुमत नाही. पण ईर्ष्या करत असताना आपल्या सर्व अंगाची चमडी निघू नये अशा पद्धतीची ईर्ष्या करता कामा नये. म्हणून या ठिकाणी कार्याचं विभाजन करत असताना प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जर या ठिकाणी विचार केला गेला तर प्रशासनामध्ये जी काही प्रशासकीय व्यक्ती असते, उदाहरणार्थ जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे, हा जिल्हाधिकारी स्वतःहून त्या ठिकाणी काम करत नाही. जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा स्वतःहून कार्य केव्हाच करू शकत नाही. तो चेंबरमध्ये बसत असतो, एसीच्या चेंबरमध्ये बसून राहत असतो. लाल दिव्याची गाडी असते, बंगला असतो, निवासस्थान चांगल्या पद्धतीचं असतं, हाताखाली नौकर चाकर असतात, दाराच्या समोर पोलीस नियंत्रण राहतं, ह्या सगळ्या गोष्टी फॅसिलिटी असतात. तुम्हाला सांगतो मी, तरी परंतु तुम्हाला सांगतो मी त्या व्यक्तीला केवळ आणि केवळ ती व्यक्ती फक्त 6 ते 7 तास किंवा 4 ते 5 तासच झोपत असेल. कारण जिल्ह्यामध्ये जे काही करायचं आहे, जिल्ह्यामध्ये जे काही चांगल्या पद्धतीच्या गोष्टी घडवून आणायच्या आहेत, त्या घडून आणण्यासाठी तो काय करत असतो, प्रयत्न करतो. कालचाच प्रकरण तुम्ही ऐकला असता, UPतला मुलीवरती बलात्कार झाला आणि त्या ठिकाणी ते गेल्याच्या नंतर पत्रकाराला सुद्धा त्या ठिकाणी जाऊ दिलं नाही. आणि कोण जाऊ दिलं नाही तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन जाऊ दिलं नाही. पोलीस प्रशासन काय म्हणायला लागले की आम्हाला कुणाचा आदेश आहे, DMचा आदेश आहे. DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, DMचा आदेश आहे